सुपारीच्या झाडाला किती सुपाऱ्या लागल्यात. आम्ही त्यातल्या 4-5 सुपाऱ्या काढल्या ज्या की पिकलेल्या होत्या. आमच्या पुण्यातल्या घरी सुद्धा आम्ही हे झाडं लावलेत, त्यामुळे आम्ही शेतातही सुपारीची झाडं लावायचा प्रयोग केला. गायीच्या अंगावरून एकदा जरी हात फिरवला ना की खूप छान वाटतं. झुकिनी मध्ये मला म्हणावं इतकं प्रॉफिट नाही झालं, त्यामुळे मी परत एकदा झुकिनी लावणार आहे आणि आता चेरी टोमॅटो सुद्धा तोडायला आलेत. होपफुली याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले पैसे व्हावेत. आणि ऑब्विसली पहिलं फळ तोडून आपलं देवापुढे पूजा केली आणि देवाला म्हटलं देवा खूप प्रॉफिट होऊ दे. आजींचं भाजी निवडायचं काम सुरू होतं. आम्ही मात्र शेतामध्ये जाऊन एक चक्कर टाकली. पावसामुळे आपण केलेल्या परसबाग मधले बरेचसे पिकं वाया गेले, पण भेंडी, वाल किंवा अशा थोड्याफार भाज्या चांगल्या आल्यात. आणि खास म्हणजे हे प्युअरली ऑर्गॅनिक करतोय. आता आमच्याकडे दसऱ्याची तयारी सुरू होईल, घर साफसफाई वगैरे. इव्हिनिंगला चिल टाइम स्पेंड केला आणि बॅक टू पुणे. भेटूयात पुण्यात. बाय.